नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जर तुमच्या सातबारा उतारावरती काही बदल करायचा असेल किंवा तुमच्या सातबारा उतारावरती नाव जर चुकीचं झालं असेल किंवा नावामध्ये बदल झाला असेल किंवा क्षेत्रामध्ये काही तफावत झाली असेल आणि अशा परिस्थितीत त्या क्षेत्राची किंवा त्या नावाची जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर त्या संदर्भात नुकतंच महाराष्ट्र शासनाने एक शासन परिपत्रक निर्गमित केलं. त्या शासन परिपत्रकामध्ये शासनाने 155 चे अधिकार वापरत असताना महसूल अधिकारी, त्याच्यानंतर भूमी अभिलेख अधीक्षक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे काही अधिकारी असतील तर यांनी कोणत्या प्रकारची कायदेशीर काळजी आणि दक्षता घ्यायला हवी या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील. मित्रांनो, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 यातील कलम 155 मध्ये प्रमाद लेखन दुरुस्ती संदर्भातली कायदेशीर तरतूद करण्यात आली. या स्वरूपाची तरतूद का करण्यात आली? कारण महसूल रेकॉर्डमध्ये जर काही तफावत निर्माण झाली किंवा सातबाऱ्या उतार्यावरती जे काही नावं असतात त्या नावांमध्ये जर काही महसूल अधिकारी यांच्याकडून जर काही तांत्रिक दृष्ट्या किंवा त्यांच्या निष्काळजीपणाने जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुका सुधारता याव्या म्हणून या स्वरूपाची तरतूद त्या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. या स्वरूपाची तरतूद ही ऑलरेडी कायद्यामध्ये होती, परंतु या तरतुदीचा वापर करत असताना बऱ्याच लोकांना अडचणी येत होत्या. कारण भोगोटा वर्ग 2च्या ज्या जमिनी आहेत किंवा शासनाने ज्या काही जमिनी प्रदान केलेल्या आहेत अशा जमिनींवरती जर तुम्हाला प्रमाद लेखन दुरुस्तीसाठी अर्ज करायचा होता तर अशा परिस्थितीत महसूल अधिकारी म्हणजे तहसीलदार असतील, उपविभागीय अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, त्यानंतर नगर भूमापन अधिकारी, त्यानंतर भूमी अभिलेख उप अधीक्षक यांच्याकडे जेव्हा अशा स्वरूपाचे प्रकरण हे दाखल होत होती त्यावेळेस मात्र त्यांना या संदर्भात निर्णय घेणं हे कठीण जात होतं. परंतु जर तुमच्याकडे तुमच्या स्वमालकीची जमीन असेल आणि त्या जमिनीमध्ये जर तुम्ही एकमेव तुमचं जर मालकी हक्क असेल तर अशा प्रकरणांमध्ये 155चा अधिकार वापरण्यासंदर्भातली कोणतेही निर्बंध त्या कायद्यानुसार दिलेले नव्हते. परंतु ज्यावेळेस भोगोटा वर्ग 2 किंवा शासनाने प्रदान केलेल्या जमिनी या संदर्भात जेव्हा तुम्हाला प्रमाद लेखन दुरुस्ती करायची होती त्यावेळेस मात्र अधिकारी हे टाळाटाळ करीत होते आणि त्यामुळे लोकांना त्या प्रकारचा न्याय हा वेळेवर मिळत नव्हता. या स्वरूपाची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि याच गोष्टीचा विचार करून याचं प्रयोजन लक्षात घेता किंवा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने 155 कलम जे आहे तर त्यामध्ये दिशानिर्देश देण्यासंदर्भातलं शासन परिपत्रक निर्गमित केलं. या शासन परिपत्रकामध्ये महत्वाच्या गोष्टी अशा सांगण्यात आल्या की जर अशा स्वरूपाचं काही 155 खाली अर्ज आले तर मात्र तुम्हाला प्रमाद लेखन म्हणजे क्लरिकल मिस्टेक जर झाली असेल तर अशाच प्रकारच्या दुरुस्त्या या तुम्हाला 155 या कायद्याखाली किंवा या कलमाखाली तुम्हाला करणं बंधनकारक असतं. परंतु अशी काही दुरुस्ती की ज्याच्यामुळे महसुलावर कुठलाही थेट परिणाम होईल अशा स्वरूपाची कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती ही महसूल अधिकारी यांना करता येणार नाही असं या शासन परिपत्रकानुसार सांगितलं. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी सांगितली की जर 5 वर्षापेक्षा जर जास्त ती चूक होऊन झालेला असेल, तो काळ झालेला असेल तर अशा परिस्थितीत मात्र ज्या अधिकाऱ्याकडे त्या स्वरूपाचा अर्ज हा दाखल असेल तर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची त्याने पूर्वपरवानगी घेतल्यानंतरच 155 खाली आदेश पारित करावा. आणि महत्वाची बाब अशी की जर भोगोटा वर्ग 2ची जमीन असेल, शासनाने प्रदान केलेली जमीन असेल आणि अशा परिस्थितीत जर लेखन प्रमादचा अर्ज तुमच्या समोर आला तर मात्र अशा परिस्थितीमध्ये त्या संबंधित अधिकाऱ्याने त्यांच्या वरिष्ठांची परवानगी घेणं ही बंधनकारक केलं आणि ती परवानगी घेतल्यानंतरच योग्य ती चौकशी केल्यानंतरच त्या स्वरूपाचं लेखन प्रमाण म्हणजे 155 खाली जे काही अधिकार दिले ते एक्सरसाइज करता येतील.
त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी मित्रांनो, की जेव्हा नगर भूमापन अधिकारी जेव्हा तुमच्या जमिनीची मोजणी करतात आणि मोजणी केल्यानंतर जर त्यामध्ये तफावत दिसून आली किंवा त्या मोजणी करत असताना जे काही शीट आहे तर त्या शीटमध्ये जर काही चुका झाल्या तर अशा स्वरूपाचे देखील प्रमाद लेखन दुरुस्तीचे अधिकार आता या GR नुसार त्या नगर भूमापन अधिकारी यांना 155 या कायद्यातील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 या कायद्यातील कलम 155 या कलमाचा वापर करून प्रमाद लेखन करण्याचे देखील मुभा या शासन परिपत्रकानुसार मिळाली। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 155 खाली जर अधिकार एक्सरसाइज करायचे असतील तर महसूल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी तसेच नगर भूमापन अधिकारी, त्यानंतर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी कोणकोणत्या प्रकारची कायदेशीर दक्षता घ्यायला हवी या स्वरूपाच्या परिपत्रकासंदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेतली। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात। धन्यवाद।